सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात गेल्या 200 ते 300 वर्षापासून दीड दिवस नागपूजन करण्याची परंपरा मानली जात आहे। प्रथेप्रमाणे यावर्षी नागपंचमीला 5 फणांच्या नागांचे पूजन केले जाते। श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे। पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणी मात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते। शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते। मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। नागपंचमीला इतर ठिकाणी मूर्ती सकाळी आणून सायंकाळी अळवाच्या पानाखाली त्याचे विसर्जन केले जाते। मात्र मळगावच्या गोसावी घराण्यात दीड दिवस 5 फणांच्या नागोबाची पूजा केली जाते। नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन व एकादशनी केली जाते। यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते। नागपंचमीला नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येत असून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी नागाला करंज्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो। सायंकाळी अळवाच्या पानामध्ये नागोबाचे विसर्जन केले जाते। महिलांचा ओवचा फुगड्या कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून मूर्तीभोवती आकर्षक आरास करण्यात आली। त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले। दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला। तर संध्याकाळी गोसावी घराण्यातील महिलांचा ओवसा तर सायंकाळी भजन फुगड्या आदी कार्यक्रम होणार आहेत। थाटात साजरी म्हणजे जवळजवळ 200-300 वर्षापूर्वीपासून आमचा हा परंपरा आहे। म्हणजे वडिलोपार्जित आजोबांपासून वगैरे परंपरा ही चालू आमची झालेली आहे काय। आणि मळगाव गावामध्ये म्हणजे एकमेव आमच्या ठिकाणी ही 5 फड्याचा नागोबा आम्ही पूजवतो काय। त्याचप्रमाणे पातोळ्याचा निवेद पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी आम्ही गावठी तुपात करंज्या बनवणार आहोत काय। त्याच्यानंतर आजच्या दिवशी महाप्रसाद जेवणाचा कार्यक्रम दुपारी होणार आहे। संध्याकाळी मग चहा वगैरे ती फराळ वगैरे, रात्री भजनाचा 2-3 भजन आमच्याकडे चालूच असतात। सजावट केलेली आहे, काय विशेष आहे त्याच्यात? सजावट म्हणजे स्वामी समर्थांचा देखाव मी या ठिकाणी केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे राखोड तोड्या, वडाची फांदी तोडताना वारुळात पडल्यानंतर ते वारुळातून स्वामी समर्थ प्रकट जातात, तो देखावा केला आहे। आणि खास करून त्याचं सगळं मी ह्या ठिकाणी हे वनस्पती म्हणजे आपली रेग्युलर लावलेली आहे, म्हणजे प्लॅस्टिक ह्याचे काही उपयोग केलेला नाही मी।